ते मॅनिप्युलेशन असं असतं की मुलगा मुलगी दोघं प्रेमात आहेत, छान आहे, फिजिकली इंटिमेट झाले, कम्फर्ट लेवल घेतली आहे त्यांनी, आणि हे एकदा तर कॉन्फिडन्स आला ना त्या नात्याचा किंवा त्या फेजचा, की त्यानंतर मग एक जो टॉक्सिक असतो किंवा मॅनिप्युलेट किंवा कंट्रोलिंग असतो त्याचं डोकावतं, म्हणजे त्याचं अँटीनॉज येतात असे बाहेर, की मग तो तो किंवा ती कोणी असेल सुरू करतात. मग डिस्टन्स करणं किंवा ओव्हर पॉझेसिव्हनेस करणं, अधवा बोलणं, काही कपड्यांवरनं घालण्यावरनं, एखाद्या ॲक्शनवरनं काहीतरी बोलणं. तर अशा वेळेला तुम्हाला कळायला पाहिजे की ही मॅनिप्युलेशन म्हणजे स्वीट मॅनिप्युलेशन. आधी गिफ्टिंग होतं, सगळं छान छान होतं, व्यवस्थित होतं, पण त्याच्या खालून मग मग ही लेवल बाहेर आली. ओके, तर गोड बोलून फसवणं असा हा भाग होऊ शकतो. एक केस स्टडी याच्यामध्ये अशी आहे की डेटिंगच्या नावाखाली डेट करत असलेली मुलगी, आणि ती डेटच करत राहिली बरे 3-4 वर्ष, आणि नंतर मग तिला कळलं की तो मॅरिड होता माणूस. बापरे. ही गुलाबी फसवणूक झाली. म्हणजे तुम्हाला, कारण तुम्ही आंधळे आहात, तुम्हाला आंधळेपणातनं ती पट्टी काढून तुम्हाला स्मार्ट व्हायचं आहे. तुम्ही इतर ठिकाणी स्मार्ट आहात, तुम्ही पर्सनल लेवलला आंधळे आहात, आंधळा विश्वास ठेवताय, आंधळं प्रेम करताय, तर तिथून तुम्हाला थोडंसं डोळस प्रेमाकडे कन्व्हर्ट करायचं आहे.